नमस्कार, मी सुजाता सावंत. बालपण या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. हा धडा मराठी बालभारती इयत्ता 4थीतला आहे आणि हे पाठ्यपुस्तक 1991 या वर्षी प्रकाशित झाले. धडा आहे झेल्या आणि या धड्याचे लेखक आहेत व्यंकटेश माडगूळकर. आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळे वळण लागले आहे. इतके की कधी काळी मानदेशातील खेड्यात शिक्षक होतो हे मी विसरून जावे, तरी देखील ते दिवस माझ्या आठवणीत आहेत. याचे कारण झेल्या माझा एक विद्यार्थी. मी त्या खेड्यात 3 महिन्याकरताच होतो. पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो. एकवार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली. चिल्लीपिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत? ते सारखे हिशोब आणि गणिते सांगतात की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात? सारखे वाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात? असे विचार त्या चिमण्या डोक्यातून उड्या मारीत असावेत. मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली. चिनी मातीच्या दोतीत टाक बुडवला आणि म्हणालो, हां, हजेरी सांगा रे. सदाशिव नारायण. आड्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडे पाहणारे पहिल्या नंबरचे एक पोरगे डचकले. टोपी सावरून अर्धवट उभे राहत ओरडले, हजर. अब्दुल फतूभाई. लाल टोपीचा गोंडा हलला आणि चिरका आवाज उठला, हजर. होता होता शेवटचे नाव मी वाचले, जालंधर एकनाथ. आणि पोरे ओरडली, जालेंधर नाही, झेल्या म्हणा. तो साळतच येत नाही. का येत नाही रे? मी विचारले. कुणाला ठाव मास्तर? अनुका बोलावून एक जणाने विचारले. घरी नाही तो, वड्यात चिंचा पाडतोय. दुसऱ्या एकाने अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला. तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. मग 3 चांगली दणकट पोरे जलंधराला बोलवून आणण्यासाठी पाठवून दिली. ती मोठ्या वीरश्रीने गेली. 15-20 मिनिटे झाली असतील नसतील ती जलंधराला घेऊनच आली. तो हिसकाहिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडलेले होते. सोडा त्याला. कुठं होतास रे? वड्यात चिंचा पाडत होता. आम्ही चाळत चल म्हटल्यावर शिव्या दिल्या मास्तर. पोरांनी माहिती दिली. बटन नसलेल्या कुर्त्याला एका हाताने गळ्याशी धरून झेल्या बिथरलेल्या खोंडासारखा उभा होता. अंगाने किरकोळच, वयानेही फारसा नसावा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी. अंगात कसले कसले डाग पडलेले. बाईवर ठिगळ लावलेले कुर्ते. तांबड्या रंगाचे चौकडे असलेली गादी पाटाची चड्डी. तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले. त्यात बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात. सौम्य आवाजात मी विचारले, काय रे? शाळेत का येत नाहीस? काम असतं घरी. कुर्मी झेल्या बोलला. त्याचे दात काळे आणि किडलेले होते. कसलं? मस हिंडवावी लागती. भाता वडवावा लागतो. दादा म्हणतो, साळत जाऊ नगस. झेल्याची ही सबब खोटी होती. कारण पहिल्या नंबरला असलेला सदा एकदम बोलला, लबाड बोलतोयस. काय सुधीक करीत नाही ह्यो घरी. बापाला सांगतो साळत मास्तर मारत्याती म्हणून, आणि गावात उन्हाडिया करत हिंडतो. काय ऐकत नाही बापाचं. त्यावर झेल्याने रागाने सदाकडे पाहिले आणि तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, चल की साळं बाहेर, जीवच घेतो तुझा. झेल्या उन्हाळ आणि धाडसी असल्याची माझी खात्री पटली. तरीसुद्धा मावळपणाने मी म्हणालो, अरे, काम असलं तर विचारून जावं तेवढ्यापुरतं. मी काही नाही म्हणणार नाही तुला. झेल्याचा हिशोब चुकल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. फोका आणि कानफडात घेण्याच्या तयारीने तो आला होता. पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती. खिशात काय आहे तुझ्या? इतका वेळ बटनाच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्याने खिशात कोंबले. काय नाही. चिंचा आहेत त्या मास्तर. असे ओरडून एक पोरगे जाग्यावरून उठून पुढे आले आणि झेल्याचे खिशात कोंबलेले हात हिसकून लागले. तसा तो केवढा तरी मोठ्याने ओरडला, अगं आय आय ग, बोट मुरगाळलं माझं. मला माहीत होते की हा त्याचा कांगावा आहे. तू बाजूला हो रे. जागेवर बेस बघू. मी त्या पोराला दटावले आणि झेल्याला पुन्हा म्हणालो, झेल्या, काढ बघू काय आहे ते खिशात. चिंचा आहेत का? आण त्या. ठेव टेबलावर. मला हव्यात घरी न्यायला.
काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला, समद्या? हो, आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव, मग मी लागेन तेवढा घेतो आणि तुला देतो राहिलेल्या. हिरव्या हिरव्या चिंचेचे मोठे मोठे आकडे भराभर खिशातून काढून झेल्याने टेबलावर ठेवले. शाब्बास जालंधर, मास्तराचा ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बेस आता जाग्यावर. शाळा सुटल्यावर तुला देईन मी त्या चिंचा. झेल्या खुशीने हसला. त्याने एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली आणि कुर्त्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला. दुसऱ्या दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलवून आणला, पण मी त्याच्यावर कधीच रागवलो नाही. एक आठवडा असा लोटला आणि मग मात्र झेल्या नियमित शाळेत येऊ लागला. मुळात झेल्या एक चुणचुणीत पोरगा आहे. त्याच्या वरात्यपणात बुद्धीची चमक आहे, कल्पकता आहे. तो कधी सुभाषबाबूविषयी तर कधी नाना पाटलांविषयी प्रश्न विचारी. त्याला धाडसी माणसे फार प्रिय होती. त्यांच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता. आता तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला. हा म्हणता 3 महिने संपून गेले. मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचे बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाएकी म्हणाला, मी येतो मास्तर तुमच्या संग. कुठं येणार होता तो माझ्याबरोबर? मी कुठे जाणार होतो हे मलाच माहिती नव्हते. तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो? मी हसलो आणि म्हणालो, अरे वेडा काय तू? मी कुठं जाणार नाही. तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे. तू इथं 4 इयत्ता शिक आणि तिकडे ये, माझ्या वर्गात ये. 7वी पास हो, इंग्रजी शिक. झेल्याच्या बाळबुद्धीचे समाधान झाले. एक तांबड्या दांडीचा टाक आणि पेन्सिल माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिली. नंतर सर्वांना भेटलो, मुलांचा निरोप घेतला आणि पायी पायी निघालो. काही मुले वेशीपर्यंत आली आणि परतली. झेल्या मात्र परतला नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता. गावाचा ओढा ओलांडला. हद्द संपली. झेल्या, जा तू आता. मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला. झेल्याने एकाएकी ओंजळीत तोंड झाकले आणि तो रडू लागला. मास्तर, मी नाही जायचं आता त्या शाळेत. त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला. अंगरख्याच्या बाहीने तो वरचे वर डोळे पुशीत होता आणि मागे वळून पाहत होता. पाऊल वाटेची वळणे घेऊन अखेर झाडाझुडपाआड तो दिसेनासा झाला. तोंड वळवून मीही चालू लागलो. त्यावर अद्याप झेल्या मला कधीच भेटला नाही. तो आता कुठे असेल?